पूर्ण शेतकऱ्याचं चित्र पूर्ण. आता तुम्ही इथं बघू शकता की भारत मातेचा किती सुंदर असा मूर्ती आहे, पुतळा आहे. इतकं सुंदर स्वच्छ असं गेट आणि इथं कचरा करून ठेवला. असे लोक असतात. तर हे बघा मित्रांनो, हे जे आहे ना, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 8:30 वाजले. आता थोडं चक्कर मारायचं इथं. त्याच्या काय अशा गोष्टी आहेत जे अशा चांगल्या गोष्टी, म्हणजे असं समोर नाही का भारत मातेचा पुतळा आहे, म्हणजे स्टॅच्यू आहे. का भारी आहे ना तो स्टॅच्यू. तर सुंदर असं आहे ना शहर की तुम्ही विचार करू शकत नाही. इतकं भारी आहे. तुम्ही नाही का माझ्या सुद्धा बघू शकता. इतके चांगल्या प्रकारचे जे वॉलवर नाही का, जे रोडच्या साईडला जे भिंती असतात ना, तर इतके चांगल्या प्रकारचे डिझाईन केलेले आहे ना. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण जे किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, त्यांचे पूर्ण इथं चित्र काढलेले आहे. इतकं भारी आहे ना हे. बघा, पूर्ण असं हुबेहूब चित्र काढलेले आहेत त्याची. बघा, अजून दाखवू याच्या समोर. बघा, हे डॅमचं चित्र. बघा, शेतकरी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. शेतकरी, पूर्ण शेतकऱ्याचं चित्र पूर्ण. बघू शकता, पूर्ण शेतकऱ्यांची चित्र दिली. इतकी भारी आहेत ना हे लेडीज. इतकं सुंदर शहर आहेत ना हे छत्रपती संभाजीनगर शहर, तुम्ही विचार करू शकत नाही. आणि एक्झॅक्ट इथं समोरच हे जे आहे ना, हे कमान, हे आहे छत्रपती संभाजीनगरचं स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट ऑफिस. बस एक्झॅक्ट लोकेशन हमखास मैदान आहे. हमखास मैदानचं एकदम समोर. इतकं भारी लोकेशन आहे. इथून थोडं समोर जातो मी, अजून तुम्हाला दाखवतो. तर काय आता अजून मी समोर आलं, थोडं चालत आलो तर समोर अजून दाखवा म्हणलं काय आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की भारत मातेचा किती सुंदर असा मूर्ती आहे, पुतळा आहे, स्टॅच्यू आहे. इतका मोठा स्टॅच्यू आहे हा, तुम्ही विचार करू शकत नाही. बघा ना किती सुंदर असे विद्यार्थी बाजूला, भारत मातेचा पुतळा. बस. आणि हे जे लोकेशन आहे ना, ते आहे वंदे मातरम सभागृह, म्हणजे वंदे मातरम ऑडिटोरियम. हे बस, हे जे याच्या मागे जे दिसत आहे तुम्हाला, ते सभागृह आहे, ऑडिटोरियम. याच्या बाहेर असा नाही का पुतळा केलेला. इतकं सुंदर वातावरण आहे ना, म्हणजे इतकं सिटी पण इतकी सुंदर आहे ना छत्रपती संभाजीनगर सिटी, तुम्ही विचार करू शकत नाही. एकदा नक्की या फिरायसाठी. तिथं लेण्या पण आहेत, अजिंठा, वेरूळ, त्याच्यानंतर किल्ला, देवगिरी किल्ला. खूप भारी लोकेशन्स आहेत तिथं फिरण्यासारखे. एकदा नक्की भेट द्या. हे बघा, हे तुम्ही बघू शकता ना, वंदे मातरम सभागृह. इथून थोडं अजून आपण समोर जाऊ. आता अजून थोडं समोर आलं. आता बघा काय गेट आहे इथं सुंदर, रंगीन दरवाजा. या जागेचं नाव आहे रंगीन दरवाजा. आता इथून म्हणजे तिथं आतमध्ये पण जाता येतं. तर आता आपण जाऊ आतमध्ये. तिकडून रस्ता आहे त्याला, त्या साईडनं, मागच्या साईडनं आतमध्ये जायला. स्वतः जाऊ आतमध्ये आता. तर मित्रांनो, आता आलोय मी आतमध्ये. गेटचा जो परिसर आहे तिथं, म्हणजे हे नाही का, हे पूर्ण नाही का जुन्या काळातले हे गेट आहे ते. म्हणजे जे आधी जे राजे महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे त्यांच्या काळातले हे जे गेट आहेत. पूर्ण सिटीमध्ये असे खूप सारे गेट आहेत, खूप सारे. त्याच्यामुळे तसं तर ही सिटी पूर्ण गेटमुळेच ओळखल्या जाते. पण असं इतकं सुंदर आहे ना, बस विषयच खोला. आतमध्ये आलोय मी आता. बघा, पूर्ण डेकोरेट केलेलं आहे या गेटला. जुने जे आहे ना, पूर्ण रिनोव्हेट करून पूर्ण डेकोरेट केलेलं आहे. बघा, इथं पूर्ण नाही का तुम्हाला माहिती मिळेल या गेटची. या गेटचं काय होतं काय नाही, तर पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला. बघा, इतकं मोठं गेट आहे ना की पूर्ण व्हिडिओमध्ये ते कॅप्चर पण होत नाही. पूर्ण त्या साईडला पण जाऊ आपण, म्हणजे दोन्ही साईडने आलं नाही का, पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. झाडं वगैरे असं इतकं भारी वाटतं नाही तर, इतकं म्हणजे खूप खतरनाक. आता काय सांगू मी तुम्हाला. इथं मस्त आतमध्ये बसायला वगैरे. फक्त इथं हे जे आहे ना, लोकांनी बघा इतकं सुंदर स्वच्छ असं गेट आहे आणि इथं कचरा करून ठेवला. असे लोक असतात. जाऊ द्या, आता काय बोलावं काय त्यांना. इतकं भारी केलेलं आहे त्यांनी इथं डेकोरेशन. बघा, या साईडला, त्या साईडला पण, या साईडला, त्या साईडला, दोन्ही साईडला हे पूर्ण असा रोड आहे. हे जे आहे ना, हे कलेक्टरचं हे आहे, रेसिडेन्स कलेक्टरचं रेसिडेन्स आहे. जिथे कलेक्टर राहतात. आणि ह्याच्या पलीकडून तिकडे जे आहे त्या साईडला, तिकडे हे राहतात कमिशनर. बघा, त्यांची रेसिडेन्स आहेत. आणि बस त्याच्या बाजूलाच हे गेट आहे. बघा किती सुंदर आहे, मोठं पूर्ण. बघू शकता तुम्ही. इथं नाव पण आहे, लव्ह सिटी ऑफ गेट्स.
असं इतकं म्हणजे शहर इतकं विविधतेने नटलेलं आहे ना, तुला सांगू नका. खूप चांगल्या चांगल्या प्लेसेस आहेत. मी पूर्ण प्लेसेस तर तुम्हाला दाखवू शकत नाही, पण जेवढ्या दाखवू शकतो तेवढ्या मी दाखवणार. इतकं भारी आहे ना. बस आता मी विचार केलाय की याचे 2 पार्ट बनवा, म्हणजे एक पार्ट आणि दुसरा पार्ट असे जसं जसं झालं तसं तसं बनवेल मी या व्हिडिओचे पार्ट. कारण की मी वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळ्या जागेवर फिरत राहतो ना, त्याच्यामुळे एका टाइमला मी फिरत नाही. तो आता बघू, जाऊ आता अजून समोर काय आहे बघू आता. तर हे बघा मित्रांनो, हे जे आहे ना, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय म्युझियम आहे. हे बघा याचा टायमिंग काय असतो. त्याचा टायमिंग आहे सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6 आणि आत्ता वाजलेत 9. त्याच्यामुळे उघडलंच नसेल. आणि बाहेरूनच याचं गेट इतकं भारी आहे, तर विचार करत मी आतमधून किती सुंदर असं. जाऊ एकदा, मी जाईल कधीतरी जेव्हा टाइम भेटला तेव्हा. आतापर्यंत मी पण नाही गेलो आतमध्ये, फक्त तुम्हाला बाहेरून दाखवून देतो. हे पण त्याच्या बाजूला, मी जे गेट दाखवलं तुम्हाला बस त्याच्या बाजूलाच आहे एकदम एक्झॅक्ट इथून. हे बघा किती सुंदर असं मोठं जे आहे, इतकं सुंदर आहे ना हे. आणि मी असं ऐकलं की खूप सुंदर असं आहे आतमध्ये म्युझियम, खूप भारी आहे. तर जो आपण इथं नक्की भेट देऊ. त्याचा पण एक ब्लॉग रूट आहे जर त्यांनी परमिशन दिली तर, कारण की परमिशन नसत्याच शक्यतो व्हिडिओ काढायची. बघू आता काय होतं तर. परमिशन दिली तर आपण काढू त्या दिवशी. अजून थोडं समोर समोर चालत येतोय आता मी, म्हणजे अजून आता बघू अजून समोर काही असं इंटरेस्टिंग दिसतं का. जेवढं होईल तेवढं जास्त मी एक्सप्लोअर करेन. म्हणजे सिटीमध्ये काय काय कशा प्रकारे डेकोरेट केलेलं पूर्ण टोटली, म्हणजे इतकं भारी आहे ना खरं म्हणलं तरी सिटीमध्ये. तुम्ही बघू शकता. आता नाही का मला चालत चालत आलं होतं मी समोर, मला काय हे बघा तोफ आहे याच्यावरती ठेवलेली तोफ. हे बघा तोफ एक रोडच्या साईडला आहे, रोड आहे असा रोडच्या साईडला, आणि असं पूर्ण डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्या पलीकडून जे आहे ना ते गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळायला, आणि पूर्ण असं डेकोरेट केलेलं आहे सिटीला. इतकं भारी, खूप भारी भारी डेकोरेशन केलं होतं पूर्ण सिटीला. म्हणजे इतकं विचार करतो खूप भारी केलेलं. हे बघू शकता तुम्ही, इथून जे आहे ते आतमध्ये. आता इथून हे बघा नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, हे सगळं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, हे एंट्री गेट आहे. तिथून आतमध्ये जे आहे ते एंट्री आहे. वसंतराव नाईकांचं नाव किती मोठं आहे तुम्ही विचार करू शकता. आता मी अजून समोर चाललो, अजून एक जागा एक्सप्लोअर करायला चाललो आहे. पण आत्ता मी सध्या आहे म्हणजे इथे मी जे फिरत आहे ना, इथं पूर्ण हिरवळ आहे. त्याचं कारण तुम्ही समजू शकता, कारण की हे जे आहे ना इथं पूर्ण फळं व हे केलेले आहे. फळ संशोधन केंद्राचे हे प्लेस आहे पूर्ण. आणि हे जे आहे ना वसंतराव नाईक फळ संशोधन केंद्र असं त्याचं नाव आहे पूर्ण. म्हणजे आता तुम्ही विचार करा की हा बी स्वतः पुसदचा आहे, आणि बाकीचे जे पुसदचे लोक आहेत त्यांना पण आपल्याला अभिमान वाटायला हवा. आपल्या पुसदचे जे आहे मुख्यमंत्री झालेले आहेत वसंतराव नाईक, त्यांचं कुठे कुठे नाव आहे कुठे कुठे. आणि मी एक जागेवर बघितलं इथे नाही का त्यांचा स्टॅच्यूसुद्धा आहे. हां सॉरी हां वसंतराव नाईक म्हणजे सिडको साईडला नाही का वसंतराव नाईक उड्डाण पूल आहे, आणि तिथे त्यांचा स्टॅच्यू पण आहे वसंतराव नाईकांचा. म्हणजे विचार करा तुम्ही की आपल्यासाठी किती अभिमानास्पद गोष्ट आहे पुसदकरांसाठी, की एवढ्या मोठ्या मोठ्या शहरात सुद्धा आपल्या इथल्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे. खूप म्हणजे असं भारी आहे वातावरण इथलं. तर पूर्ण हिरवळ हिरवळ हिरवळ. फळ संशोधन केंद्र आहे हे, त्याचीच प्लेस आहे. बघू शकता तुम्ही. इथे काहीतरी आहे वाटतं. हां इथे पण आता तेच आहे फळ संशोधन केंद्र. पूर्ण पूर्ण जागा तिथपर्यंत मी तिकडून आलो त्या साईडवरून, तिकडून इथपर्यंत पूर्ण तेच आहे. आता जाऊ अजून समोर थोडं. मला बघू शकता अजून एक गेट आहे इथं, ते पण असं खूप मोठं आहे. दिल्ली गेट, दिल्ली दरवाजा, त्या गेटचं नाव आहे दिल्ली दरवाजा. हे पण नाही का हे इथले एक खासियत आहे. इथले जे गेट आहेत ना ते रोडच्या मध्ये आहेत एकदम. म्हणजे त्याच्या आजूबाजूनी काही काही गेट असे आहेत की त्या गेटच्या आतमधून रोड आहेत जाण्यासाठी. इतके भारी गेट आहेत हे बस. आणि खूप मोठे असे दरवाजे आहेत. ते बघू शकता तुम्ही दिल्ली गेट. आतमध्ये जाणार नाही मी आता, बाहेरूनच तुम्हाला दाखवून देतो. खूप मोठा आहे. दोन्ही साईडनी आहे गेट, म्हणजे त्याचे दरवाजे होते पूर्ण असं. खूप भारी आहे मित्रांनो. या सिटीमध्ये ना फिरण्यासारखं एक्सप्लोर करण्यासारखं खूप आहे. फक्त आपल्याजवळ टाईम पाहिजे आणि पैसा पाहिजे. पैसा आणि टाईम हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हे जर आपल्याला असतील तर आपण पूर्ण सिटीला इतकं चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करू शकतो ना. हे बघा हे जे आहे ना दिल्ली गेटची मागची साईड आहे, म्हणजे दोन्ही साईडनं पण.
तुम्हाला दाखवून देतो एकदा जवळून. बघा ही जी आहे ना दिल्ली गेटची मागची साईड, हे बघा नाव बघू शकता दिल्ली गेट. एकदम भारी लोकेशन आहे नाही, खूप खतरनाक. म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपण खूप चांगल्यारीत्या फिरू शकतो, पाहू शकतो, ज्याने आपण एंटरटेनमेंट होऊ शकतो. म्हणजे खूप खूप चांगलं. फक्त आपल्याजवळ महत्त्वाचं म्हणजे टाईम आणि पैसा, या दोन गोष्टी पाहिजे. त्या दोन गोष्टी जर असल्या तुम्ही पूर्ण तिला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करू शकता. बस या दोन गोष्टी आपल्याला. तो आता आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो, कारण की आता याच्या पुढे तर काही नाही राहायचं, मला टाईम नाही आहे, पैसा पण नाही आहे, त्यामुळे मी काय जास्त करू शकत नाही. तो आता इथं आजचा ब्लॉग एंड करतो या ठिकाणी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला. तर भेटू आता नेक्स्ट.